शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून प्रणिती शिंदेंना विजयाची हॅट्रिक साधण्यात मुस्लिम मतदारांनी नेहमीच साथ दिली। खासदार होण्यातही मुस्लिमांचा मोठा वाटा राहिला आहे। या पार्श्वभूमीवर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून मुस्लिम उमेदवारास संधी द्यावी अशी मागणी रियाज हुंडेकरी, शौकत पठाण, जुबेर कुरेशी यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे केली आहे। तर दुसरीकडे दक्षिण सोलापुरातून महादेव कोगनुरे यांना संधी द्यावी अशी मागणी जिल्हा संघटक रमेश हसापुरे यांनी केली आहे। शहर मध्ये या विधानसभा मतदारसंघात 1 लाखांवर मुस्लिम मतदार आहेत। आतापर्यंत मुस्लिम बांधव कायमच काँग्रेसच्या म्हणजे प्रणिती शिंदेंच्या पाठीशी राहिले आहेत। काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून या मतदारसंघाकडे पाहिले जाते। मागील तिन्ही विधानसभा निवडणुकीत प्रणिती शिंदेंसमोर विरोधकांचे कडवे आव्हान असतानाही त्यांनी विजयाची हॅट्रिक साधली। त्यात मुस्लिम मतदारांचा मोलाचा वाटा राहिल्याचेही यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले। तसेच लोकसभा निवडणुकीत शहर मध्यमधील 67,000 मुस्लिम बांधवांनी मतदानाचा हक्क बजावत काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना दिल्लीत पाठवले। 50 वर्षांपासून मुस्लिम मतदार काँग्रेसच्या पाठीशी राहिला असून आतापर्यंत या मतदारसंघामधून काँग्रेसकडून मुस्लिम उमेदवारास संधी मिळालेली नाही। मतदारसंघातील मुस्लिम बांधवांची मतांची ताकद पाहता काँग्रेसने हा मतदारसंघ मुस्लिम उमेदवारासाठी सोडावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार यांची भेट घेऊन काँग्रेसचे जिल्हा संघटक रमेश हसापुरे यांनी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून महादेव कोगनुरे यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी केली। MK फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी मागील काही वर्षांपासून मतदारसंघातील अनेकांना मदत केली आहे। ऐन लोकसभेला त्यांना भाजपकडूनही ऑफर असताना देखील त्यांनी प्रणिती शिंदे यांच्यासोबत राहण्याचा धाडसी निर्णय घेतला। त्यांना विधानसभेची उमेदवारी मिळाल्यास दक्षिण सोलापूरसह उत्तर सोलापूर आणि हद्दवाड भागातील नागरिकांची त्यांना साथ काँग्रेसला मिळेल। त्यांच्या माध्यमातून मतदारसंघाचा विकास होईल आणि काँग्रेसची ताकद वाढेल असेही हसापुरे यांनी शिंदे यांना निवेदनाद्वारे सांगितले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।